नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या युट्यूब चॅनल साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू या प्लॅटफॉर्मवर. बघा, ॲज वी ऑल नो की आपलं ॲव्हरेजचे जे सेशन आहे, ॲव्हरेजचे सेशन आपले ऑलरेडी चालू आहेत. ॲव्हरेजचे बेसिक्स असतील, त्याच्यानंतर ॲव्हरेजचे प्री लेवलचे क्वेश्चन्स असतील. ॲव्हरेजमध्ये आपण ॲलिगेशनच्या बेसवर कसे कसे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे ॲव्हरेजमध्ये विचारले जाणारे काही क्वेश्चन्स, काही टाईप, एक जो स्पेसिफिक टाईप आहे, तो स्पेसिफिक टाईप ॲलिगेशननी कसा सॉल्व्ह केला जातो, हा आपण मागच्या लेक्चरमध्ये स्पेसिफिकली तो पार्ट आपण करू. आता प्रीचा फॉर्मॅट हा ऑलमोस्ट आपण डन केलाय. मतलब प्री फॉर्मॅटमध्ये किंवा प्री लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला कशा प्रकारचे विचारले जातील तो पार्ट आपण या ठिकाणी जवळपास 99% जो आहे तो कम्प्लीट केलाय, तो पूर्ण केलाय. आजचं आपलं जे सेशन आहे, आजचं आपलं सेशन हे ॲव्हरेजचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे बेसिकली आपल्याला मेन्स लेवलला विचारले जाऊ शकतात. मग ते क्लेरिकल लेवल मेन्स असतील किंवा मग ऑफिसर लेवल मेन्स असतील, त्याच्यामध्ये आपल्याला इव्हन DI विचारला जातो ॲव्हरेजचा. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो जवळपास जो फॉर्मॅट आहे आपला ॲव्हरेजचा, तो नेमका अशाच प्रकारचा असेल. त्या टाईपचे काही प्रश्न आपण आज या ठिकाणी कव्हर अप करणार आहोत. म्हटले ऑलमोस्ट तुम्हाला एक आयडिया मिळेल की मेन्स लेवलचे क्वेश्चन कसे असतात. जस्ट रिमेंबर वन थिंग, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ मेन्स लेवल. म्हणजे याच्याही पेक्षा अजून पुढची जी स्टेप आहे मेन्स लेवलची, ती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तो आजचं जे सेशन आहे ते तुम्हाला खूप काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचंय, खूप काळजीपूर्वक त्याला फॉलो करायचंय. ओके, चला तर आपण वन बाय वन जे क्वेश्चन्स आहेत आपले, ते क्वेश्चन्सकडे आपण या ठिकाणी जाऊयात. चला, आता बघा, ॲव्हरेजचे सेशन आहे आपलं, दॅट एव्हरीबडी नोज अबाउट इट, की आपल्याला ॲव्हरेजचे सेक्शन आपण या ठिकाणी कंटिन्यू करतोय. काही क्वेश्चन्स जे आहेत वन बाय वन, ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूयात. आजचे क्वेश्चन्स असे आहेत किंवा मी त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट किंवा ज्या मेथड मी तुम्हाला अशा सांगणार आहेत की ज्या बेसिकली खूप सोप्या असतील. ते आता मेन्स लेवलचा पेपर आहे, मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू प्री लेवल जे क्वेश्चन्स आहे, इथं आपल्याला वेळ थोडासा जास्त लागणार आहे. ऑब्व्हियसली, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण तो जो क्वेश्चन आहे, एकदा जर तुम्हाला ती कन्सेप्ट समजली, तर ती कन्सेप्ट समजल्याच्या नंतर तुम्ही लेस दॅन 20 to 30 सेकंड्स तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता, जरी तो मेन्स लेवलचा असला तरी. काही ठिकाणी आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करावे लागतील, काही ठिकाणी शॉर्टकट्स मेथड यूज करता येतील. आता बेसिकली मेन्स लेवलचे काही क्वेश्चन्स असे असतात की जिथं आपल्याला छोटे मोठे इक्वेशन्स तयार करावे लागतात, जे की खूप काही डिफिकल्ट नसतील, एवढं मात्र नाही. ओके, चला वन बाय वन आपण काही क्वेश्चन्स या ठिकाणी बघूयात. बघा, पहिला जो प्रश्न आहे आपल्या समोर, तो पहिला प्रश्न बघा. प्रश्नाची लेंथ कधी पण मोठी जर दिली असेल आपल्याला, तर एक ॲज अ नॉर्मल स्टुडंट्स, जे विद्यार्थ्याचा एक माइंडसेट असतो, तो माइंडसेट असा असतो की क्वेश्चनची लेंथ जर खूप जास्त मोठी आहे, देन स्किप इट, हा प्रश्न आपण स्किप करायचा, कारण तो सॉल्व्ह करण्यासारखा नसतो. सर्वात पहिले ही मानसिकता विद्यार्थ्यांनी डोक्यातून काढून टाकली पाहिजे. जेवढा क्वेश्चन हा लेंदी असेल, जेवढा क्वेश्चनची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त दिली असेल, तर तो प्रश्न आपल्याला लेंदी वाटणार. बट जस्ट रिमेंबर वन थिंग, की तो क्वेश्चन जर आपण काळजीपूर्वक वाचून नेमकं त्या प्रश्नात काय दिलंय आणि काय विचारलंय, या दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या, तर लेंथ कितीही मोठी असू द्या, कितीही लांब असू द्या, प्रश्न अवघड जात नाही. चला, प्रश्न आपण काय करायचं, वन बाय वन वाचायचा, जे जे दिलंय आपल्याला ते ते आपण पुट करत चालायचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, चलो. काय म्हणते पहिलं स्टेटमेंट बघा. इफ 6 years आर सबट्रॅक्टेड फ्रॉम द प्रेझेंट एज ऑफ आयुष, पहिला युनिट आपल्याला मिळालंय आयुष, अँड टेक्स 25% ऑफ दॅट, देन वी गेट द प्रेझेंट एज ऑफ हिज ओनली सन. दुसरा युनिट मिळालाय आपल्याला. एक पहिला युनिट काय मिळालाय, आयुष. आता इथे जर बघितलं ना आपण, तर आयुषच्या एजशी निगडीत असलेल्या काही गोष्टी आहेत. जो आयुषचं एज आहे, त्याच्या एजशी काहीतरी कंपॅरिझन करून आपल्याला त्याचा सन मिळतोय. सो इथं प्रायोरिटी बेसवर आपल्याला काय करायचं, आपल्याला पहिले आयुष घ्यायचं आहे. तो सिम्पली बघा, या ठिकाणी मी काय करतो, आयुष शॉर्टकट मध्ये घेतोय. आयुषला जर मी समजा एक्स मानलं, आयुष, तर त्याचा मुलगा आपल्याला काय मिळेल ते आपल्याला पहिल्या स्टेटमेंटमध्ये मिळतं की इफ 6 year इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द प्रेझेंट एज. आता आयुषचं प्रेझेंट एज आपण काय मानले, आयुषचं प्रेझेंट एज आपण एक्स मानले, तर त्याच्यातून जर 6 वर्ष कमी केले आणि त्याच्यात जर 25% घेतले, आता x-4च्या 25% जर घ्यायचं असेल, म्हणजे आपल्याला आपण 4 करावं लागेल. झालं, हा मिळाला आपल्याला सन. बघा, इनिशियली आपल्याला आयुष मिळाला, तो होता एक्स. त्याच्यानंतर सन मिळाला, जो होता x-6/4. तो अशा प्रकारे आपल्याला आयुष आणि त्याचा मुलगा मिळाला. पुढे 4 year अगो, हे स्टेटमेंट थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आपल्याला. 4 year अगो हिज डॉटर सेज इज 7 year मोर दॅन हिज सन सेज. हे एवढं जे स्टेटमेंट आहे, याला मी थोडंसं अंडरलाईन करून ठेवले. का ठेवले ते तुम्हाला मी नंतर सांगतो. पुढे सम ऑफ द डॉटर्स, कोणाची डॉटर, ऑब्विसली आयुषची डॉटर. सम ऑफ द डॉटर ऑफ आयुष अँड आयुष वाईफ, यांचे जे प्रेझेंट एज आहे ते 10 वर्षांनी जास्त आहे. कोणाच्या, आयुषच्या प्रेझेंट एजच्या. आता मला सांगा, आयुषचं प्रेझेंट एज आपण एक्स मानलंय,
मतलब डॉटर प्लस वाईफ जी आहे आयुषची, ती आपल्याला काय मिळेल, x+10 मिळेल. हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. चारही युनिट मिळाले. ओके, डॉटर मिळाली, त्याच्यानंतर त्याची वाईफ मिळाली, त्याच्यानंतर सन ऑलरेडी मिळालेले आहे आणि तो स्वतः ऑलरेडी मिळालेला आहे आपल्याला. पुढे काय म्हणलंय त्यांनी? ओके, देन इथून सुरुवात केली आपण. देन फाइंड द प्रेझेंट एज ऑफ आयुष इफ द ॲव्हरेज ऑफ द प्रेझेंट एज ऑफ द एंटायर फॅमिली इज 30.25. सगळ्यांचं मिळून ॲव्हरेज, आता लक्षात घ्या, इथं ॲव्हरेज आपल्याला ऑलरेडी दिलंय. ॲव्हरेज आहे आपलं 30.25, पण आपल्याला सम काढायची आहे. आपण ऑलरेडी बघितलंय की आपल्याला 30.25 ला जर आपण मल्टिप्लाय बाय जर 4 केलं तर आपल्याला 121 इयर्स असं या सगळ्यांचं एज मिळतं. सम मिळाली आपल्याला ही. मग त्याला पुट कसं करायचं आपल्याला? बघा, आयुष एक्स आहे प्लस x+10 ही त्याची मुलगी आणि वाईफ आहे ऑब्विसली, आणि प्लस x-6/4 असे सगळे मिळून आपल्याला मिळतात 121. या इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं, याला अपॉन वन जर आपण कन्सिडर केलं, तर हे मिळतात आपल्याला 4x+40, त्याच्यानंतर प्लस x-6, याला अपॉन करायचंय आपल्याला 4 इक्वल टू 121. छोटंसं इक्वेशन मिळेल आपल्याला. 4 आणि 4 8, 8 आणि 1 9x मिळतात. 9x 40 मधून जर 6 गेले तर ऑब्विसली ते आपल्याला मिळतात 34 इक्वल टू हे 121 ला या मल्टिप्लाय बाय होणार इथं 4. तो 9x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते? 4×4 = 48, 484, आणि हा मायनस होणार इथं 34. तो 9x इक्वल टू जर आपल्याला 450 मिळत असेल तर x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 50 मिळाली. खूप छोटंसं इक्वेशन आहे. खूप काही जास्त त्याच्यामध्ये असं घाबरण्याची गरज नाहीये. बघा, पहिली गोष्ट म्हणजे इक्वेशन आपण आयुष काय घेतला, त्याच्यानंतर त्याचा सन काय येणार, त्याच्यानंतर त्याची डॉटर आणि त्याची वाईफ काय येणार, अशा प्रकारे आपण त्याचं मांडणी जर केली आणि ॲव्हरेज आपल्याला ऑलरेडी दिलं, इट इज 30.25 मल्टिप्लाय बाय 4, देन विल गेट द सम ऑफ ऑल द एंटायर फॅमिली. ओके, देन विल गेट 121 year is the sum of Ayush, his son, his daughter, and his wife. Ultimately, if we are just putting that all the value in the equation, then it will be x plus 10, then plus x-6/4 equal to 121. Then ultimately it is going to be satisfied that ki 9x equal to 450, 450, then x equal to 50. So ultimately त्यांनी काय विचारलंय आपल्याला, व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ आयुष? बघा, आयुषचं प्रेझेंट एज आपल्याला 50 मिळालं. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. ॲज सिम्पल ॲज, लक्षात घ्या. ओके, आता मी थोडंसं तुम्हाला प्रश्नाकडे परत एकदा घेऊन जातो. आता या प्रश्नामध्ये तुम्ही हे जे अंडरलाईन केलेलं जे स्टेटमेंट आहे ना, की 4 year ago his daughter's age is 7 year more than his son. आता बेसिकली ह्या स्टेटमेंटचा उपयोग इथे आपल्याला दूर दूरपर्यंत कुठेही झालेला नाहीये. सो बेसिकली अकॉर्डिंग टू द क्वेश्चन फॉर्मॅट अँड अल्टिमेटली व्हॉट दे आर यू आस्किंग अस की आयुष रिप्रेझेंटेज. सो इन दॅट केस हे जे अंडरलाईन केलेलं स्टेटमेंट आहे हे रिडंडंट स्टेटमेंट आहे जे या क्वेश्चन मध्ये दिले आपल्याला. ओके, फाईन. त्याच्यामुळे हा स्टेटमेंटचा विचार आपल्याला बिलकुल करायचा नाहीये. इव्हन जेव्हा आपण हे प्रश्न सॉल्व्ह करतो, जेव्हा आपण मेन्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, त्याच्यामध्ये आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की अल्टिमेटली आपल्याला जे विचारलंय त्या विचारलं असताना वरती दिलेले जेवढे स्टेटमेंट आहे, खरंच आपल्यासाठी ते सफिशियंट आहे का? जसं आपण डेटा सफिशियन्सी मध्ये बघतो, एखादं कॅल्क्युलेशन जर आपल्याला करायचं असेल आणि स्टेटमेंट दिलेले असतात की फर्स्ट इज सफिशियंट, सेकंड इज सफिशियंट, थर्ड इज सफिशियंट, इट इज लाईक दॅट. इथं जे दिलेलं सेकंड स्टेटमेंट आहे ते आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी त्याची गरजच नाही आपल्याला. पण बहुधा बऱ्याचदा विद्यार्थी त्याच्यात लक्ष घालतात, त्याच्यावर फोकस करतात की ह्या स्टेटमेंटचा नेमका यूज काय आहे. सो जस्ट कीप इन युअर माइंड की बऱ्याचदा क्वेश्चन मध्ये रिडंडंट डेटा दिलेला असतो. येस. तर ह्या स्टेटमेंटचा उपयोग कधी झाला असता? ओके, आता बघा, एक्स मिळाला आपल्याला, एक्स. आता एक्स मिळालाय म्हणजे आपल्याला आयुष डायरेक्ट मिळणार. बघा, आयुष जो आहे, आयुष आपल्याला डायरेक्ट मिळाला 50. त्याच्यानंतर त्याचा जो सण आहे, सण जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर 50 मधून जर 6 गेले तर 50 मधून 6 गेल्याच्या नंतर किती उरतात? तर 44 उरतात. 44 आपण 4 जर केलं तर आपल्याला सण किती मिळतो? 11 मिळतो. लक्षात घ्या, 11. पण ह्या केसमध्ये जर आपल्याला फक्त या प्रश्नामध्ये जर अल्टिमेटली असं विचारलं असतं की व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ आयुष डॉटर, जेव्हा डॉटर बद्दल विचारलं गेलं असतं तेव्हाच फक्त आणि फक्त या स्टेटमेंटचा यूज आपल्याला करता आला असता. आणि इव्हन ऑब्विसली मदर ऑल्सो, बिकॉज डॉटर आणि मदर एकत्र एका एका याच्यामध्ये दिलंय ना आपल्याला, डॉटर प्लस वाईफ. तर त्याच्यामुळे एकदा डॉटरचं एज आपल्याला जेव्हा मिळालं तेव्हा अल्टिमेटली आपल्याला त्याची वाईफ पण कॅल्क्युलेट करता आली असती. त्याच्यामुळे इथं आपल्याला आयुष बद्दल विचारलंय म्हणून त्या स्टेटमेंटची आपल्याला गरज नाहीये. डॉटर किंवा वाईफ विचारली असती तर मग त्या स्टेटमेंटचा यूज करून आपल्याला डॉटर आणि वाईफ काढता आली असती. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. बेसिकली आय युजली सेड दॅट की
रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि इन दॅट केस रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही रिवाइंड करून ती कन्सेप्ट क्लिअरली बघू शकता बिकॉज मेन्स पॉइंट ऑफ व्यू दीज क्वेश्चन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, चलो नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. चलो, द ॲव्हरेज मार्क्स बघा, क्वेश्चन क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. क्वालिटी क्वेश्चन्स असल्यामुळे थोडासा वेळ लागेल आणि हे एक एक मार्क्ससाठी नाही, हे दोन दोन मार्क्ससाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. तो थोडासा वेळ अपेक्षित आहे. थोडासा वेळ तुम्हाला तुमच्या बाजूने जरी लागला किंवा वाईल आय एम जस्ट सॉल्विंग दॅट प्रॉब्लेम, तुम्हाला असं वाटत असेल की इट इज क्वाईट लेंदी असेल, ऑब्विसली असेल, पण वन्स यू गेट द ऑल कन्सेप्ट, तुम्ही हा प्रश्न मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेस दॅन अ मिनिट, एका मिनिटाच्या आत, मतलब लेस दॅन 60 सेकंड्स मध्ये तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. चला, ओके, काय क्वेश्चन? The average marks of Rahul is decreased by 1 when he replaced the marks of Hindi, which he got 40 marks, by the two subject in which he got 23 and 25 marks. Later, he also included the 57 marks of math, due to which the average mark increased by 2. Then how many subjects were initially? बघा, प्रश्नामध्ये सब्जेक्ट, नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे दिलेलं नाहीये, त्याचा ऍक्च्युअल ऍव्हरेज किती आहे दिलेलं नाहीये. सो इथं जास्तीत जास्त ज्या गोष्टी आहेत ना त्या इनव्हिजिबल आहे, म्हणजे आपल्याला त्या दिसत नाहीये किंवा त्या दिलेल्या नाही अल्टिमेटली, आपल्याला असं म्हणता येऊ शकतं. आता इथं आपल्याला काहीतरी मानावं लागेल. बघा, मानावं लागेल तर मी काय करतो, इथं पुट करतो की जे नंबर ऑफ सब्जेक्ट आहे, सब्जेक्टला मी काय करतो एन मानतो, आणि जे ऍव्हरेज आपल्याला दिलेलं आहे त्या ऍव्हरेजला मी एक्स मानतो. ओके, बेसिकली लक्षात घ्या, बिकॉज वी डोंट नो द नंबर ऑफ सब्जेक्ट दॅट इज ऍक्च्युअली अल्टिमेटली ते आस्किंग अबाउट, आणि ऍव्हरेज पण दिलेलं नाहीये. पण जे काय असेल नंबर ऑफ सब्जेक्ट, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, द ऍव्हरेज मार्क्स ऑफ राहुल इज डिक्रीज. ओरिजिनल ऍव्हरेज त्याचं किती आहे, एक्स आहे, तर ते एकने डिक्रीज होणार आहे किंवा वेन ही रिप्लेस द मार्क ऑफ हिंदी. आता सब्जेक्ट किती आपल्याला माहित नाहीये तिथे, पण तो काय करतोय, हिंदीचे मार्क कमी करतोय, म्हणजे सब्जेक्ट एक कमी करतोय आणि त्याच्या जागी काय करतोय, दोन सब्जेक्ट, त्याला एकामध्ये 23 आणि एकामध्ये 25 मार्क आहे, असे दोन सब्जेक्ट ऍड करतोय. म्हणजे आता बघा, एक सब्जेक्ट चालला, हिंदी चालला आणि त्याच्या जागेवर दोन आलाय, म्हणजे अल्टिमेटली मी काय म्हणेल, एक सब्जेक्ट मायनस झाला, सॉरी, एक सब्जेक्ट जो आहे तो मायनस झाला, त्याच्या जागी दोन सब्जेक्ट ऍड झाले, म्हणजे रिझल्ट ओव्हरऑल काय मिळाला मला, एक सब्जेक्ट ऍड झाला. म्हणून मी याला म्हणणार n+1, एक सब्जेक्ट ऍड झाला. तर सरळ दिलंय की ऍव्हरेज कितीने डिक्रीज होतो, एकने डिक्रीज होतोय. माझा ऍव्हरेज किती आहे, एक्स आहे, तो x-1. आपल्याला काय करायचंय, टोटल स्कोअर काढायचंय. टोटल स्कोअर या फॉर्मॅटमध्ये इक्वल टू आता जो स्कोर होता आपला, तो स्कोर किती होता आपला, टोटल स्कोर होता nx. कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा टोटल स्कोर काढायचा असेल याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही आता. जेव्हा ऍव्हरेज दिलेला असेल, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिलेले असतील, तेव्हा त्याची सम जर काढायची असेल तर आपण ऑलरेडी बघितलंय की सम इक्वल टू व्हॉट, ऍव्हरेज मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणून मी n मल्टिप्लाय बाय एक्स, तो nx होता. त्याच्यामधून काय झाले, 40 मार्क गेले ना, हिंदीचा सब्जेक्ट आपण कमी केला म्हणून 40 मार्क कमी झाले, आणि प्लस 23 + 25 48 मार्क तिथं ऍड झाले. हे आपल्या इथपर्यंतच्या स्टेटमेंटचं इक्वेशन तयार झालंय छोटस. काय होता, सब्जेक्ट होते एन आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज आहे एक्स. त्याच्यानंतर एक सब्जेक्ट गेला, हिंदी त्यांनी विड्रॉ केलाय ना, म्हणजे एक सब्जेक्ट गेला आणि त्याच्या जागी दोन सब्जेक्ट ऍड केले. कुठला, एक 23 वाला आणि एक 25 वाला, +2 झाले सब्जेक्ट. अल्टिमेट रिझल्ट काय मिळाला की सब्जेक्ट एक निवडले, म्हणून मी त्याला म्हटलं n+1. आणि ऍव्हरेज जो आहे तो डिक्रीज झालाय बाय 1, म्हणून मी त्याला म्हटलं x-1. हा झाला टोटल स्कोर इक्वल टू टोटल स्कोर. अशा फॉर्मॅटमध्ये मी काय करतोय, इक्वेशन तयार करतोय. तर टोटल स्कोर माझा ऑलरेडी nx होता, त्याच्यामधून हिंदी गेली म्हणून -40 झाले, आणि प्लस हे दोघं मिळून 23 + 25 झाले, म्हणजे 48 झाले. याला जर मी सॉल्व्ह केलं, सो इट इज nx -n + x इक्वल टू, सॉरी नॉट इक्वल टू, सॉरी, तर मी थोडंसं इरेज करतो. चलो, ओके, हे दोन्ही ब्रॅकेटला जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार आहोत, सो इट इज nx -n + x, सो इट विल बी अ -1, +1 -1 मल्टिप्लाय केला, सो इट विल बी -1, इक्वल टू nx -40 + 48, so it will be a +8. So it will be ultimately nx -n then plus x minus nx इक्वल टू 8. हा -1 जो होता तो इकडे जाऊन +1 झालाय, -nx आणि +nx कॅन्सल, so x minus n equal to 9. This is our equation number first. Question is quite lengthy, हे लक्षात ठेवा. But if your all concepts are clear, if your all concepts are clear, then within a 1 minute you can just solve the question. Okay, now we are moving toward the second statement of the question. Later he also included 57 marks of the math, due to which the average mark decreased by 2. बघा, ऑलरेडी त्याचे जे सब्जेक्ट आहे जे n+1 झालेले आहे, यू कॅन सी ओव्हर हिअर, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, लॅटर ही इन्क्लुडेड 57 मार्क्स ऑफ द मॅथ, म्हणजे मॅथ हा सब्जेक्ट अजून ऍड केलाय,
म्हणजे आता काय झालंय n+2 झालाय, सब्जेक्ट आता 2 ऍड झाले आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन ऍव्हरेज इज इन्क्रीज बाय 2. ऑलरेडी माझा ऍव्हरेज -1 होतं, मतलब x-1 होतं, त्याच्यात मी आता काय केलंय प्लस ऍव्हरेज माझं 2 ने वाढलंय. सो -1 + 1 जर म्हणला सो इट विल बिकम x+1, सो इट विल बी x+1 इक्वल टू या सगळ्यांचा जो स्कोर आहे nx तो काय झालाय आता, जो ऑलरेडी किती होता +8 झालेला होता, +8 त्याच्यामध्ये अजून 57. ओके, 57 मार्क जे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍड झाले. या इक्वेशनला सॉल्व्ह करूयात आपण nx प्लस जी nx. आता n इंटू x झाला nx, त्याच्यानंतर इथं प्लस आपण काय घेणार n आणि प्लस 2x, इट इज ट्वाइस x, देन प्लस 2 इक्वल टू विल बी nx आणि 8 + 57 जर म्हणलं सो इट इज बिकम 65. ओके, देन इट इज nx प्लस n प्लस देन 2x मायनस nx इक्वल टू 65. हा +2 जो आहे इकडे जाऊन -2 होणार, nx इज गोइंग टू बी कॅन्सल, so it is 2x plus 9 equal to 65 minus 2, so it is 63 simply. Okay, then this become the equation number second. Okay, chalo, basically now we are having two equations, so put that equation over here. The 2x plus n equal to 63. This is your equation number second, obviously. And then there is the x minus n equal to 9. This is your equation number first. So with the help of simultaneous equations method आपण already बघितली, plus minus is going to be cancelled. So thrice x equal to 72. So x equal to 24. इफ सपोज त्यांनी जर असं विचारलं असतं आपल्याला की व्हॉट इज द ऍव्हरेज, इथं दोन उत्तर आपल्याला मिळतात. ऍव्हरेज जर विचारलं असतं सो ऍव्हरेज इज 24. But ultimately they are asking about that how many subjects are there, how many subjects were there initially. Then put the 24 in equation number first, so you will get that x equal to 24 minus x equal to 9. So minus 9 equal to 9 minus n equal to 9 minus 24, so minus n equal to minus 15. So easily you can just understand that number of subject initially how many subjects we are having, then 15. Option number B is the answer, so you can just easily get that answer. Okay, question is quite lengthy. Just remember one thing, this kind of questions usually ask in the examination for 2 marks. हे असे जे क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन्स आपल्याला 2 मार्क्सला विचारले जातात, त्याच्यामुळे थोडा वेळ जरी गेला, एक नियर अबाउट अशा केसमध्ये जर मला 1 मिनिट जर लागत असेल, 1 मिनिट किंवा 1.5 जरी लागत असेल मिनिट्स, देन इट इज मोर दॅन सफिशियंट, बिकॉज हा मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे आणि 2 मार्क्ससाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. So that's why easily you can get all the information, all the answers. Average विचारला असेल then your answer must be 24. If number of subject they are asking, as usual they ask in the question, तसं जर विचारला असेल then number of subjects जे आहेत ते आपल्याला मिळतील 15. रेकॉर्डेड लेक्चर आहे, यू कॅन जस्ट इझिली फाइंड इट आउट, रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. ऑल द कन्सेप्ट्स आय हॅव क्लिअर ओव्हर हिअर. ओके, सो ओके फाइन. नेक्स्ट क्वेश्चन इज okay. A boy was asked of his age by his friend. एक मुलगा आहे त्याने त्याच्या मित्राला त्याचं एज विचारलं. देन बॉय सेड द नंबर यू गेट when you subtracted 25 times of my age from twice the square of my age will be thrice of your age. बघा, इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स स्टेटमेंट, इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऍक्च्युली. सो देताना त्यांनी काय दिले, दे आर आस्किंग अबाउट हिज फ्रेंड, देन बॉय सेड माय. ओके, माय एज म्हणले त्यांनी, देन द एज ऑफ द बॉय. तो आपण एज ऑफ द बॉय काय कन्सिडर करणार, एज ऑफ द बॉय, बिकॉज एज बोलतोय, सॉरी बॉय बोलतोय, एज ऑफ द बॉय इक्वल टू द एक्स. सो व्हाट इज सेड, द बॉय सेड द नंबर यू गेट, the number you get when you subtract 25 times of my age from twice the square of my age. So my age चा twice square, so twice x square मतलब my uh, from the twice of the square of my age, so twice x square. त्याच्यातून किती मायनस करायचं सांगितलं तरी, the number you get when you subtract 25 times of my age, 25 times मतलब -25x, then you will get the thrice of your age, thrice of your age. If the friend's age is 14, thrice of four friends age म्हणजे त्याचा जो मित्र आहे त्याच्या मित्राच्या 3 पट. So simply you will get that 2x square minus 25x minus 42 equal to 0. One quadratic equation has been made. आता तुम्हाला इथे मी ऑलरेडी सांगितले, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला कशा प्रकारे करता येईल.
तो 42 दुनी 84, 84 चे असे फॅक्टर पाडायचे तर आपल्याला द डिफरन्स शुड बी 25 -25 ऑब्वियसली. देन विल गेट द ओरिजिनल फॅक्टर 28 and 3. So it is -28 and 3. These are the original factors of -84, whose difference is actually 20 -25. Okay. Then the value of x must be -28 become 28, and this 3 becomes -3. So just because we have the quadratic, the coefficient in the quadratic equation, then we'll have to divide by 2. So negative value is going to be cancelled. Then x equal to, if you are divide करेंगे आप, so you will get the 14. म्हणजे इथं आपल्या लक्षात काय आले, त्यांनी काय विचारलंय, देन द एज ऑफ द बॉय, ज्याला आपण एक्स मानले, त्या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 14 मिळाली. सो एक्स इक्वल टू 14. सो दिस इज अ वन काइंड ऑफ क्वेश्चन. अगेन वी आर हॅव्हिंग ऑप्शन नंबर सी. असं आपल्याला याचं उत्तर मिळेल. बघा, एक 20 seconds, if your all concepts are very much clear about related to the average, then all the basics you are having already, then easily within a 20 to 30 seconds, chalo, let it be 10 seconds more over there. So within a 30 seconds you can just solve the question. ओके. फक्त प्रश्न वाचताना, प्रश्न रीड करताना रीड इट व्हेरी मच केअरफुली. तुम्हाला तो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, बिकॉज ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिले. कॉम्प्लेक्स मतलब वन, म्हणजे कुठल्याही प्रकारे फुल स्टॉप किंवा कॉमा न देता त्यांनी वन स्ट्रोक ह्या स्टेटमेंट मध्ये बोललं गेलेलं आहे. सो इन दॅट केस यू विल हॅव टू रीड द क्वेश्चन व्हेरी मच केअरफुली. म्हणजे आपल्याला जो जो आकडा दिलाय, जे जे कंडिशन्स दिलेले आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला तिथं प्रॉपरली पुट करता येतील. ओके. देन युअर आन्सर मस्ट बी 14 years. ओके, चला नेक्स्ट जाऊयात, आपण पुढे जाऊयात. द ॲव्हरेज वेट ऑफ द 5 men is decreased by 3 kg when one of them weighing 150 kg is replaced by the another person. बघा, ॲव्हरेज ऑफ वेट ऑफ द 5 men, 5 लोकांचा ग्रुप आहे. त्यांनी सांगितलंय की द ॲव्हरेज वेट ऑफ द 5 men इज डिक्रीज बाय 3 kg. त्यांचा ॲव्हरेज 3 kg ने काय झालंय, कमी झालंय. केव्हा? जेव्हा त्यांच्यापैकी 5 लोकांपैकी 150 kg असलेला एक कॅन्डिडेट रिप्लेस झाला बाय दी अनदर पर्सन. ऑब्विसली रिप्लेसमेंटची प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी आपण बेसिक्स बघितलंय. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन विल बी सेम. जेव्हा आपण रिप्लेसमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, हे आपण ऑलरेडी बघून झालंय रिप्लेसमेंट. तर हे रिप्लेसमेंटचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे असतात, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणा त्याला, किंवा तुम्ही नंबर ऑफ युनिट्स म्हणा, ते युनिट्स कसे असतात, सेम असतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. चला, मग आतापर्यंत काय झालंय, 3 kg मध्ये ऍव्हरेज काय झाले, कमी झाले. पुढे ते म्हणताय धिस न्यू पर्सन, म्हणजे आता जो आलेला होता नवीन कॅन्डिडेट, तो कॅन्डिडेट अगेन रिप्लेस झाला टू द अनदर पर्सन. आता अजून तो गेला आणि त्याच्या जागी अजून एक नवीन कॅन्डिडेट आला, हुज वेट इज 30 kg लोअर दॅन द पर्सन ही रिप्लेस. म्हणजे जो जो नवीन कॅन्डिडेट आता जो पहिले आलेला होता तो रिप्लेस झाला, तर त्याच्या जागी जो दुसरा कॅन्डिडेट आला ना, तो त्या रिप्लेस झालेल्या कॅन्डिडेट पेक्षा 30 kg ने तो काय आहे, लोअर आहे, मतलब लाइटर आहे, असं आपण म्हणूयात. पण अल्टिमेटली त्यांनी काय विचारलंय की व्हॉट इज द ओव्हरऑल चेंज इन द ॲव्हरेज ड्यू टू दिस ड्युअल चेंज. बघा, प्रश्न 3-4 ओळीचा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न वाचल्याच्या नंतर तुमच्यापैकी बरेच लोक असं म्हणतील की यार नको यार, इतका वेळ वाया याच्यात नाही घालवायचा आहे आपल्याला. रिप्लेसमेंटचा क्वेश्चन आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सेम आहे. आपल्याला विचारलंय काय, व्हॉट इज द ओव्हरऑल चेंज इन ॲव्हरेज. ॲव्हरेज मध्ये चेंज विचारला. बघा, फर्स्ट हाफ ऑफ द क्वेश्चन मध्ये जो चेंज झालाय तो डायरेक्टली दिलाय. कितीचा झालाय, 3 kg लेस झालाय. ओके, 3 kg लेस झालंय, हे झालंय पहिल्या स्टेटमेंट मध्ये. आणि नंतर जे झालं, नंतर तो एक सेकंड कॅन्डिडेट जो आलेला आहे, तो रिप्लेसमेंट जो झालेला आहे त्या कॅन्डिडेट पेक्षा 30 ने लहान आहे. मतलब 30 kg. जस्ट रिमेंबर वन थिंग, दिस 30 kg इज व्हॉट, दिस इज द सम ऑफ दॅट 5 कॅन्डिडेट जो इन्क्रीज झालाय, सॉरी जो डिक्रीज झालाय. म्हणजे 5 लोकांची सम नाही, पण त्या 5 लोकांची जी सम होती त्या सम मध्ये 30चा काय झालाय, सम मध्ये कमी झालाय. पण आता लक्षात ठेवा, अल्टिमेटली दे आर ऍक्च्युअली आस्किंग अबाउट द ॲव्हरेज, म्हणून 30 सम कमी झाली. बट हाऊ मेनी ऑब्झर्वेशन वे हॅव्हिंग, किती ऑब्झर्वेशन वर, तर 5 ऑब्झर्वेशन वर 5 सक 30, मतलब 6 kg जो है, तो भाई यहाँ पे भी कम हुआ. ये पहले सिचुएशन में 3 kg कम हुआ था, दूसरे सिचुएशन में 6 kg कम हुआ. दोनों को मिला के, बिकॉज दे आर एक्चुअली आस्किंग इन दी ड्युअल चेंज. ड्युअल चेंज मध्ये 3 + 6, मतलब एवरेज जो है वो 9 kg से कम हुआ है. ऑप्शन नंबर बी. बघा, कुठल्याही प्रकारचं इक्वेशन तयार न करता फक्त क्वेश्चन्स काळजीपूर्वक वाचून क्वेश्चन मध्ये नेमकं काय दिलंय, काय विचारलंय, अल्टिमेट हा जो शेवटचा पॉईंट आपण वाचतो ना, की व्हॉट इज दी ओव्हरऑल चेंज,
हा जो शेवटचा विचारला गेलेला प्रश्न आहे ना, त्याच्यावर खूप जास्त फोकस आपला असला पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्याला हिंट मिळते, की वरती जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यातला कुठला पॉईंट आपल्याला पकडायचा आहे आणि कुठला पॉईंट आपल्याला सोडायचा आहे. तो सिम्पली इथं 9 kg हे आपल्याला त्यांचं काय मिळालं, ओव्हरऑल चेंज झालेला मिळाला त्यांच्या ॲव्हरेज मधला. चला ओके, पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न. द नंबर ऑफ स्टुडंट इन अ क्लास इज 689. बघा आता हा जो नंबर दिलाय ना, हा नंबर, ह्या नंबरवर जरा थोडंसं लक्ष द्या. मी याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. मी राऊंड अप करून ठेवलंय, की एक द नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास, एका क्लासमध्ये 689 विद्यार्थी आहेत, ज्याच्यामध्ये मुली आणि मुलं आहेत. तर त्यांनी इनिशियल पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं, की गर्ल्स इन द क्लास इज 16.66% मोर दॅन बॉईज. चला आता मी इथं पुट करतो बॉईज, गर्ल्स घेऊयात आपण. चला पहिले गर्ल्स आणि देन वी आर हॅव्हिंग द बॉईज. आता यांचा सम घेतोय आपण, हे लक्षात घ्या. यांची सम घेतोय. आता अल्टिमेटली फाइंड द ऍव्हरेज मार्क्स. आता ऍव्हरेज मार्क्स आपल्याला विचारलंय, शेवटी ऍव्हरेज मार्क्स विचारले, म्हणून मला या नंबरला जो मी राऊंड केलाय तो कशासाठी केला, इथं आकडा कुठलाही असू द्या आलेला, त्या आकड्यावर आपल्याला फोकस करायचा नाहीये. मग सर काय करायचं, तर मुली ज्या आहेत त्या 1/6 ने जास्त आहेत. आता 1/6 म्हणजे किती होता, 16.66 ने जास्त आहे. याचं 1/6 आपल्याला याचं ऑलरेडी फ्रॅक्शन माहिती आहे की 1/6 आहे. म्हणजे इथं सिम्पली जर 1 ने जास्त आहे म्हणजे किती आहे, गर्ल्स इक्वल टू 7/6 ऑफ बॉईज असं आपल्याला म्हणायचंय. इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे गर्ल्स इक्वल टू काय मिळाल्या 7, तर बॉईज इक्वल टू आपल्याला काय मिळाले 6. दॅट्स इट. मतलब गर्ल्स किती मिळाला आपल्याला, तर गर्ल्सची सम मिळाली आपल्याला 7 आणि बॉईजची सम मिळाली 6. म्हणजे इथून पुढे हा आकडा जो दिलाय आपल्याला, कुठला आकडा दिलाय, हा जो आकडा दिलाय हा आकडा आपल्यासाठी इथून कॅन्सल झाला. इथून पुढे आपण स्ट्रेंथ किती म्हणायची, स्ट्रेंथ म्हणायची 13. 689 नव्हे, फक्त 13. कारण आपल्याला अल्टिमेटली ऍव्हरेज विचारलं. ऍव्हरेज काढण्यासाठी आपल्याला टोटल नंबरची गरज नसते. जो रेशो आपल्याला मिळाला आहे ना बॉईज आणि गर्ल्सचा, तोच आपण कंटिन्युअसली काय करायचा, पुढे फॉरवर्ड करायचा. म्हणजे माझ्याकडे 7 मुली आहेत आणि 6 मुलं आहेत असं आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. गर्ल्स इक्वल टू 7/6, कारण 7/6 म्हणजे 1/6 ने जर जास्त आहे म्हणजे ते किती आहेत, 7/6 आहे. तो गर्ल्स इक्वल टू 7/6 ऑफ द बॉईज, देन गर्ल्स इज 7 अँड बॉईज इज 6. चला आता त्यांच्या ऍव्हरेज मार्क बद्दल आपल्याला पुढे काहीतरी दिले. ऍव्हरेज मार्क्स, इफ द ऍव्हरेज मार्क्स, इथून सुरुवात झाली, ऍव्हरेज मार्क्स ऑफ ऑल द बॉईज इज 22.22% मोर दॅन द बॉईज. आता 22.22 साठीचा काय फ्रॅक्शन आहे ते बघता बघा इथं, 2/9 इक्वल टू 22.22. म्हणजे आता त्यांनी सरळ सांगितलं की द ऍव्हरेज मार्क्स ऑफ द बॉईज, बॉईजचा जो ऍव्हरेज आहे 2 ने जास्त आहे 9 पेक्षा, मतलब इट इज 11/9 ऑफ द गर्ल्स असं म्हणूयात. म्हणजे बॉईजचा ऍव्हरेज जर 11 मिळाला असेल तर गर्ल्सचा ऍव्हरेज आपल्याला किती मिळालं, 9. गर्ल्सचा ऍव्हरेज मिळालं मला 9x, तर बॉईजचा ऍव्हरेज मिळालं मला 11x. अशा प्रकारे आपल्याला यांचं ऍव्हरेज या ठिकाणी मिळालंय. आणि ज्याचा ऍव्हरेज आपल्याला टोटल किती दिलेलं आहे, 129 दिलेला आहे. 129 असा ऍव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपल्याला पुढे काय विचारलं, फाइंड आउट द ऍव्हरेज मार्क्स ऑफ द बॉईज इन द क्लास. तर हे इक्वेशन एका छोट्याशा इक्वेशन मध्ये आपण याला पुट करूयात. कसं की मुली किती आहेत, 9x आहेत मुली, 9x आहे त्यांचा ऍव्हरेज आहे. टोटल मुली आहेत 7 प्लस मुलांचा ऍव्हरेज किती आहे 11x, किती मुलं आहेत आपल्याकडे 6, अशी टोटल मिळून यांची सम किती मिळते आपल्याला, 129 गुणिले 13. कारण 13 हा टोटल आकडा आहे आणि 129 त्यांचा ऍव्हरेज आहे. हे झाले 9×7=63x प्लस 11×6=66x इक्वल टू 129 मल्टिप्लाय बाय 13. या दोघांचे ऍडिशन जर बघितले आपण तर 129x इक्वल टू 129 मल्टिप्लाय बाय 13 इज देअर, देन x इक्वल टू 129 मल्टिप्लाय बाय 13 अपॉन 129, बोथ आर कॅन्सल. सो एक्स ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 13 मिळाली. एक्स ची व्हॅल्यू मिळाली मला 13. प्रश्न काय, व्हॉट इज द ऍव्हरेज मार्क्स ऑफ द बॉईज, बॉईजचे ऍव्हरेज मार्क्स किती आहेत, इट इज 11x. लक्षात घ्या 11x. सो 11x जर असेल देन सिम्पली 11x इक्वल टू आपल्याला करायचं आहे 11 मल्टिप्लाय बाय 13. तो 13 अकरे 143. दिस इज द ऍव्हरेज मार्क्स ऑफ द बॉईज, देन 143. ऑप्शन नंबर डी is the answer. Everything is in front of you. Recorded lecture is there, so you can just watch it carefully. टेक इट केअरफुली. त्याच्या कंडिशन्स मी इथं दिलेल्या आहेत. 689 ला आपण कशा प्रकारे इथं आपण त्याला काय म्हणता येईल आपल्याला एलिमिनेट केलं. 689च्या ऐवजी आपण 7+6 इक्वल टू 13 कसा घेतला, सो विथ द हेल्प ऑफ द फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. लक्षात घ्या फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज. इथून आपल्याला 1/6 ने जास्त आहे मतलब 7/6 आहे आणि 2/9 ने जास्त आहे ऍव्हरेज मध्ये मतलब 11/9 आहे. इथून गर्ल्स मिळाल्या आपल्याला 7, बॉईज मिळाल्या 6.
आणि बॉईजचा ॲव्हरेज मिळालं 11x, तर गर्ल्सचा ॲव्हरेज मिळाला आपल्याला 9x. त्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये पुट करत करत आलो. देन आपल्याला अल्टिमेटली मिळालं की x इक्वल टू अगर 13 होता आहे, तो बॉईजचा ॲव्हरेज मिळेल आपल्याला 143 आणि गर्ल्सचा ॲव्हरेज जर मिळाला असतं तर 13 नव्हे 17 असे गर्ल्सचं विचारलं असतं तर 117 असं ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी मिळालं. पण त्यांनी आपल्याला बॉईजचं विचारलंय म्हणून आपण फक्त बॉईजचं कॅल्क्युलेट केलंय. इट इज 143. चला ओके, रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही परत एकदा जाऊन बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज व्हेरी मच इंटरेस्टिंग क्वेश्चन ओव्हर हिअर. हा क्वेश्चन जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. कुठल्याही प्रकारचं इक्वेशन इथं आपल्याला यूज करायची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारचे एक्स व्हेरिएबल्स घ्यायची गरज नाहीये, नथिंग 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 लाईक दॅट. प्रश्न फक्त काळजीपूर्वक वाचायचा आहे आपल्याला. काय दिले त्यांनी? इन फॅमिली ऑफ संदीप देर आर 6 मेंबर्स. 6 मेंबर्स आहे संदीपची फॅमिली. हिमसेल्फ ऑलरेडी, तो स्वतः आहे, त्याची वाईफ आहे आणि त्याची 4 मुलं आहेत. म्हणजे नवरा बायको आणि 4 मुलं अशी 6 लोकांची फॅमिली त्या ठिकाणी आहे. कंडिशन्स काय बघा. इफ द ॲव्हरेज एज ऑफ द फॅमिली immediately after the birth of the first, second, third, fourth child was so 16, 15, 16 and 16 years respectively, then find the age of his eldest son if the present average age of the entire family is 17 years. चला ओके. आता बघा, जे काही ऍव्हरेज दिलेले आहेत आपल्याला, हे ऍव्हरेज त्यांनी जे पहिला 16 आपल्याला दिलाय तो इमिडिएटली आफ्टर द बर्थ ऑफ फर्स्ट चाइल्ड दिलाय. इमिडिएटली आफ्टर म्हणजे इन दॅट केस त्या मुलाचं जे एज आहे ते तिथं आपल्याला काय म्हणायचंय? झिरो म्हणायचे, झिरो. बिकॉज त्यांनी काय सांगितलंय? इमिडिएटली आफ्टर. यू कॅन जस्ट इझिली जस्ट वॉच इमिडिएटली आफ्टर द बर्थ ऑफ फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अँड फोर्थ. म्हणजे जेव्हा फर्स्ट चाइल्ड जेव्हा बर्थ झाला, त्याचा जन्म झाला, तेव्हा त्यांचं जे ऍव्हरेज आहे ना 16, या 16च्या ऍव्हरेजमध्ये दूर दूरपर्यंत त्या मुलाचं एज झिरो आहे, कारण तो इमिडिएटली दिलेला ऍव्हरेज आहे. मग आता इथं काय पुट करायचं बघा. सुरुवातीला जेव्हा फर्स्ट मुलगा जेव्हा त्यांचा जन्माला आला, नवरा बायकोने तो मुलगा म्हणजे किती लोक झाले? सॉरी, 3 लोक झाले. त्या फॅमिलीमधले किती लोक झाले तिथं आपल्याला मिळालेत? 3 लोक मिळालेत. चला ओके, 3 लोक आहेत. म्हणून मी काय केलं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत माझ्याकडे? तर 3 आहे, ज्यांचा ऍव्हरेज मला किती दिलेला आहे? 16 दिले, 16. लक्षात घ्या, 16 त्रिक 48 हे इयर्स आपल्याला या ठिकाणी मिळालेत, 48 इयर्स. पण ह्या 48 केव्हा आहे? व्हेन इमिडिएटली आफ्टर द बर्थ ऑफ द फर्स्ट कॅन्डिडेट, फर्स्ट चाइल्ड. म्हणजे जेव्हा इमिडिएटली आफ्टर जेव्हा तो जन्माला आला, तेव्हा ह्या केसमध्ये आपल्याला जो एल्डेस्ट त्यांनी म्हणलाय, एल्डेस्ट, तर त्याच्याबद्दल विचारलंय, तर त्याचं एज इथं झिरो आहे, झिरो. हे 48 जे आहे ना, त्याच्या आईचं आणि त्याच्या वडिलाचं म्हणजे संदीप आणि त्याच्या वाईफचं, या दोघांचंच एज आहे. मग नंतर पुढे काय झालं? जेव्हा सेकंड चाइल्ड त्यांचा जन्माला, सेकंड, तेव्हा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाले? 4 झाले. त्यांचा ऍव्हरेज इथं बघा ऑलरेडी दिले मला. किती दिले? तर ते आहे 15. म्हणजे 15 एक 15, 15 चोक 60 वर्ष झाले, 60 वर्ष. आता 60 वर्ष झाले, इथं लक्षात काय घ्यायचंय? हा जो सेकंड चाइल्ड जन्माला आलाय तो झिरो आहे सध्या. पण आता हे 48 पासून जे 60 वर्ष झाले, म्हणजे टोटल 12 वर्ष जे वाढले, ते कोणाचे वाढले? आई, वडील आणि त्यांचा मोठा मुलगा. तर आपल्याला फक्त मोठ्या मुलाबद्दल विचारलं गेले, त्याला डिवायडेड बाय जर 3 केलं आपण, तर डिवायडेड बाय 3 केल्याच्या नंतर 3 एक 3, 3 चोक 12. म्हणजे इथपर्यंत आता जेव्हा सेकंड मुलगा जन्माला आला तोपर्यंत पहिल्या मुलाचं वय 4 वर्ष झालं होतं, एवढं मात्र नक्की. मग पुढे काय झालं? तिसरा मुलगा जन्माला आला, म्हणजे 3 मुलं आणि ते 2, म्हणजे किती झाले टोटल? 5 लोक झाले. त्यांचा ऍव्हरेज दिले बघा आपल्याला 16. आता 16 म्हणजे 16 पंचे 80 झाले. पण आता इथे लक्षात घ्या, 16 पंचे 80 झाले, तर हा जो थर्ड मुलगा इथे जन्माला आलाय, हा सध्या झिरो आहे, त्याचा एज झिरो आहे. तर हा जो वाढलेला आकडा आहे 60 80 पर्यंत जे गेलेत, म्हणजे 20 वर्ष जे वाढलेत आपले, ते फक्त या सुरुवातीचे 4 लोकांचे वाढलेले आहेत. म्हणजे 4 लोकांचे वाढले म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटचे एज कितीने वाढले? तर 4 पंचे 20 ने वाढलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मोठ्या मुलाचं एज 5 ने वाढलं, आईचं एज 5 ने वाढलं, वडिलाचं एज 5 ने वाढलं आणि जो सेकंड जन्माला आलेला मुलगा होता सेकंड, तो पण 5 ने वाढला. पण आपल्याला अल्टिमेटली विचारलंय एल्डेस्ट सन बद्दल, त्याच्यामुळे सेकंडचा आपण विचार करत नाहीये. चला, मग जेव्हा फोर्थ चाइल्ड जेव्हा जन्माला आला, फोर्थ म्हणजे 4 आणि 2, 6 मेंबर झाले टोटल. त्यांचा ऍव्हरेज मिळालाय मला 16. 16 सखी 96. बघा, 16 सखी 96 झाले, म्हणजे 80 चे 96 झाले, म्हणजे 16 वर्ष वाढले. किती कॅन्डिडेटवर? 5च कॅन्डिडेटवर. का? कारण हा चौथा जो मुलगा आहे ना, हा अजून झिरो एज मध्ये आहे. म्हणजे याला मिळतात आपल्याला 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. म्हणजे इथपर्यंत आपल्याला ह्या एल्डेस्ट सनी तर झिरो होता, इथपर्यंत त्याचं 4 ने वर्ष वाढलं, 5 ने वाढलं आणि 3.2 ने वाढलं. इथपर्यंत जेव्हा आपण पोहोचलो, तेव्हा चौथा मुलगा जन्माला जस्ट आलेला होता, त्याच्यामुळे त्याचं एज झिरो आहे. पण पुढे काय म्हणलं त्यांनी?
रिस्पेक्टिव्हली. देन आता इथून पुढे पार्ट चालू झालाय. देन फाइंड द एज ऑफ हिज एल्डेस्ट सन इफ द प्रेझेंट एव्हरेज एज ऑफ द एंटायर फॅमिली इज 17. आता सगळ्यांचं मिळून जे एज आहे म्हणजे 6 लोकांचं एज आता किती झालं? 17 झालं. म्हणजे काही दिवसानंतर म्हणजे इथून पुढे गेल्याच्या नंतर 17 साठी दुवाद असेल. म्हणजे 96चा 102 झालाय म्हणजे 6 ने वाढलाय. पण आता किती? 6चे 6 ऑब्झर्वेशन घ्यावे लागतील कारण आता शेवटच्या मुलाचं पण एज काहीतरी वाढलंय 6/6. तो याचं उत्तर मिळेल आपल्याला 1. म्हणजे जेव्हा शेवटचा मुलगा हा 1 वर्षाचा झाला तेव्हा एल्डेस्ट चाइल्ड त्यांचा एवढा झालेला होता. यांची ऍडिशन करायची. 5 आणि 4 9 आणि 1 10 म्हणजे 13 वर्ष म्हणजे 13.2 वर्षाचा तो एल्डेस्ट चाइल्ड आतापर्यंत झालेला आहे. 13.2 म्हणजे ऑप्शन नंबर ई आपलं उत्तर असेल. कुठल्याही प्रकारचं इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलेलं नाहीये. फक्त ज्या ज्या कंडिशन्स त्यांनी आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व कंडिशन्स आपण फक्त काय केलंय पुट करत आलोय. याच्यातला सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे काय हेच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जेव्हा इमिडिएटली आफ्टर म्हणलंय त्यांनी म्हणजे जेव्हा फर्स्ट ॲव्हरेज मिळालं तेव्हा त्यांचा पहिला मुलगा जो आहे तो 0 होता. त्याचं एज 0 होतं. जेव्हा दुसरा मुलगा जन्माला आला तेव्हा दुसऱ्या मुलाचं एज त्या ॲव्हरेजमध्ये 0 होतं. तिसऱ्या ॲव्हरेजमध्ये जेव्हा तिसरा मुलगा जन्माला आला तो पण तिथं त्याचं एज 0 होतं. आणि चौथं ॲव्हरेज जेव्हा आपल्याला हे मिळालं तो 16.6 इथं पण पहिला मुलगा हा सॉरी चौथा मुलगा जो आहे तो 0 होता. फक्त शेवटी जेव्हा ह्यांनी अल्टिमेटली दिलंय आपल्याला की हे अल्टिमेट जे दिलंय आपल्याला या ठिकाणी की आता एंटायर फॅमिलीचं म्हणजे 6 लोकांचं प्रत्येकी ॲव्हरेज आता जर 17 झालं असेल तिथं मात्र आपल्याला 102 केलं तर 6/6 तेव्हा आपल्या लक्षात आलं की शेवटचा मुलगा आता 1 वर्षाचा झालाय आणि शेवटचा मुलगा म्हणजे चौथा मुलगा 1 वर्षाचा होईपर्यंत पहिला मुलगा 4 आणि 5 9 आणि 1 10 आणि 3 13.2 वर्षाचा ऑलरेडी झालेला आहे. सो दिस इज द प्रेझेंट एज ऑफ हिज एल्डेस्ट चाइल्ड. असा हा प्रश्न आहे. एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. तुम्ही नंतर प्रॉपरली ते बघून घ्या. इफ एनी डाऊट तुम्ही नंतर मला कमेंट्स मध्ये विचारू शकता काही अडचण असेल तर. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलाय. The average age of boys in the class is 16.66 years, while the average age of the girls is 18.75 years. Thus, the average age of all the 40 students in the class is 17.5. आता एक गोष्ट लक्षात आली आपल्याला की जी टोटल स्ट्रेंथ आहे टोटल स्ट्रेंथ ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 40 स्टुडंट्स. बघा 40 स्टुडंट्स आहे. त्याच्यानंतर त्या 40 स्टुडंट्स म्हणजे सर्व एंटायर क्लासचं जे ॲव्हरेज आहे ते पण दिले 17.5. ओनली फक्त जे दिलेले बॉईजचं आहे ते आहे 16.66. गर्ल्सचं आहे ते दिलंय 18.75. देन द डिफरन्स पुढे त्यांनी काय सांगितलंय इफ द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इज 8. बघा हा आकडा जर आपल्याला दिलेला नसता तर काय झालं असतं ते लक्षात घ्या. ते म्हणताय की इफ द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स जर 8 असेल देन द नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास इज. बघा डेटा इन ॲडिकेट असं या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलाय. हे आपलं उत्तर आलं असतं केव्हा जर समजा आपल्याला या ठिकाणी जर लास्ट हे सेकंड लास्टवाला जो स्टेटमेंट आहे इथून पुढं की जर इफ द डिफरन्सच्या पुढचं जे स्टेटमेंट इथपर्यंत जर दिलं नसतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑब्विसलीच आपल्याला कॅनॉट बी डिटरमाइन किंवा डेटा इनएडिकेट देता आलं असतं. पण आता देता येणार नाही कारण ते ॲडिशनल स्टेटमेंट आपल्याला दिलंय. हा प्रश्न बेसिकली ॲलिगेशनचा आहे. आता ॲलिगेशनच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या ॲलिगेशनच्या कन्सेप्ट आपण ऑलरेडी या ठिकाणी बघितलेल्या आहेत आणि इथं आपण या प्रश्नाचं उत्तर अप्रॉक्सिमेटली पण काढू शकतो आणि एक्झॅक्टली पण काढू शकतो. बघा मी तुम्हाला एकदा अप्रॉक्सिमेटली न काढता एक्झॅक्टली कसं काढता येईल ते फक्त या ठिकाणी सांगतो. बघा मुलांचं जे ॲव्हरेज आहे 2 ग्रुप आहेत आपल्याकडे. पहिला ग्रुप आहे बॉईजचा आणि हा ग्रुप आहे गर्ल्सचा. बॉईजचा ॲव्हरेज काय दिलाय 16.66 मतलब 16 फॅक्टोरियल 2/3 म्हणूयात आपण याला. मुलींचा ॲव्हरेज दिलाय 18 फॅक्टोरियल 3/4 दिलंय आणि दोघांचं मिळून ॲव्हरेज आपल्याला 17 फॅक्टोरियल 1/2 दिलंय. अशा प्रकारे आपण यांना पुट करू शकतो. असं न पुट करता आपण याला काय म्हणायचं 16 आणि 2 50 म्हणजे याला 50/3 म्हणायचं रिप्लेसमेंट मध्ये. याला 72 3 75/4 म्हणायचं आणि याला 35/2 म्हणायचं. अशा प्रकारे आपण यांना पुट करूया. लक्षात घ्या 16 आणि 2 50/3 हा मिक्स फ्रॅक्शन होता त्याला प्युअर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. 4 8 72 आणि 3 75 75/4 परत एकदा प्युअर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 17 34 आणि 35 35/2 अशा प्रकारे मी याला काय केलं या ठिकाणी कन्वर्ट केलंय. मी याला थोडंसं इरेज करतो. तुम्ही ऑलरेडी याला बघून घेतलं असेल नसेल जरी बघितलं तर मागे जाऊन परत तुम्ही त्याला बघू शकता. बघा टोटल जी स्ट्रेंथ आहे टोटल स्ट्रेंथ दिलेली आहे 40. त्याच्यामध्ये बॉईज जे आहे बॉईज मिळालेत आपल्याला 50/3 हे त्यांचं ॲव्हरेज मिळाले. त्याच्यानंतर जे गर्ल्स आहे गर्ल्सचा ॲव्हरेज आपल्याला मिळाले 75/4 आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं मिळून ॲव्हरेज मिळाले आपल्याला 35/2. यांच्यातला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. इथं बघा इथं त्यांनी एवढं सांगितलं की नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स मध्ये 8चा डिफरन्स आहे.
पण नेमके बॉईज जास्त आहे का गर्ल्स जास्त हे नाही माहिती. 8ने कोण जास्त आहे आणि 8ने कोण कमी आहे हे नाही माहिती आपल्याला. ती कधी मिळणार? जेव्हा आपण यांच्यातला डिफरन्स काढणार आहे ना, तर ते डिफरन्स काढल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल. बघा 50/3 मी या ठिकाणी घेतो. 50/3 मायनस 35/2 जर आपण केलं, यांचा डिफरन्स जर काढला तर 3 दुनी 6 होतात. म्हणजे 100 मायनस 105 जर आपण केलं, सो इट विल बी 5/6. सिम्पली यांच्यातला डिफरन्स जो आहे तो आपल्याला किती मिळाला आहे? 5/6 मिळाला. तसं यांच्यातला डिफरन्स जर मी काढला, तो 75/4 माइनस अगर मैं 35/2 करता हूँ, तर यांचा डिफरन्स मी तुम्हाला 4. 4 एक 4 म्हणजे हे 75 जसेच्या तसे आहे. 2 दुनी 4 म्हणजे 35 दुनी 70 झाले. सो इट इज 5/4. बघा याच्यातला डिफरन्स मला मिळाला 5/4 मल्टिप्लाय बाय 12 मल्टिप्लाय बाय 12 मला करायचंय. 6 दुनी 12 झाले आणि 4 त्रिक 12 झाले. म्हणून हे मिळाले 5 त्रिक 15 आणि हा मिळाला 5 दुनी 10 म्हणजे 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10 असा मिळाला रेशो. म्हणजे 2 मुलं आहेत तर किती? तीन मुलं आहेत तर 2 मुली आहेत. असे 3 आणि 2 5 तुकडे करायचे आपल्याला. कोणाचे? या 40चे 5 तुकडे करायचे. 40चे 5 तुकडे जर मी केले तर एक तुकडा कितीचा? 8चा. म्हणजे बॉईज झाले 8 त्रिक 24 आणि गर्ल्स झाल्या 8 दुनी 16. अशा प्रकारे हा प्रश्न आपण एलिगेशन सॉल्व्ह करू शकतो. ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन जर बघितलं तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी मिळालंय. मी इथं काय केलंय? मी तिथे एक्झॅक्ट सॉल्व्ह केलंय. कारण काय झालंय 16.66 हा जो आकडा आहे हा एकदम पॉईंटमध्ये दिलाय, हा पण एकदम पॉईंटमध्ये दिलाय आणि हा पण एकदम पॉईंटमध्ये दिलाय. त्याच्यामुळे जर आपल्याला एक्झॅक्टच सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. 3च 2चा रेशो मिळाला अल्टिमेटली. तर 8 त्रिक 24 म्हणजे बॉईज मिळाले आणि 8 दुनी 16 गर्ल्स मिळाल्या. बॉईज जर विचारले असते आपल्याला तर उत्तर 24 असतं. गर्ल्स विचारले म्हणून आपलं उत्तर काय आहे? 16 आहे. तर आता हे मी एक्झॅक्ट सॉल्व्ह केलंय. ओके. आता मी याला इरेज करतो. तुम्ही त्याला रिवाइंड करून बघू शकता बघायचं असेल तर. पण मी आता याला इरेज करतो आणि इरेज करून मी याला अप्रॉक्सिमेटली कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. बघा बॉईज आणि गर्ल्स या ठिकाणी मी घेतल्या. टोटल स्ट्रेंथ 40 आहे हे पण आपल्याला माहिती आहे. ओके 40 आहे. आता बॉईज आहे 16.66. त्याच्यानंतर गर्ल्स आहे 18.75 आणि दोघं मिळून आहे 17.5. यांचा ना अप्रॉक्सिमेट आपण काय करायचं? वजाबाकी करून घ्यायची. याचा एक्झॅक्ट रिझल्ट येतो 125 1.25 आणि याचा येतो जवळपास 0.8 0.5 अप्रॉक्सिमेटली आकडा काढलाय. म्हणजे आता इथं जर बघितलं 1.25 आणि 0.85 म्हणजे एवढं मात्र लक्षात आलं की बॉईज कसे आहेत? बॉईज आर मोर दॅन गर्ल्स. एवढं जरी आपल्या लक्षात आलं तर ते ऑलरेडी कितीने जास्त आहे तर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलंय ना. मग काय करायचंय? 40 मधून ना पहिलेच 8 काढून बॉईजला देऊन टाकायचे. दिले मग 40 मधून 8 गेले खाली किती उरतं? 32. 32ला 2 ठिकाणी डिवाइड करायचं. 16 आणि 16. इथं 16 दिले आणि इथं 16 दिले म्हणजे बॉईज झाले 16 आणि 8 24 आणि गर्ल्स झाल्या 16. अशा प्रकारे हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. नो नीड टू कॅल्क्युलेट एक्झॅक्ट व्हॅल्यू जस्ट बिकॉज ऑफ व्हॉट? कारण हे जे ऍडिशनल स्टेटमेंट दिले ना आपल्याला इथून, इफ द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इज 8. एवढं माहिती आहे की नंबर ऑफ बॉईज आणि गर्ल्स मध्ये डिफरन्स 8चा आहे. पण मुली जास्त आहे का मुलं जास्त आहे 8ने ते दिलेलं नव्हतं. तर ते आपल्याला कुठून मिळालं? ही अप्रॉक्सिमेट जी व्हॅल्यू आपण इथून काढली जवळपास 0.85 पैसे म्हणजे 0.85 आणि 1.25 याच्यातून डिफरन्स एवढं लक्षात आला की बॉईजचा रेशो जास्त आहे म्हणजे 8 मुलं जास्त असणार आहे. 40 मधून ऑलरेडी 8 काढून हे मुलांना देऊन टाकले आणि उरलेले 32 दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केले 16-16. इथं बॉईज झाले 16 आणि 8 24 आणि मुली झाल्यात 16. ऑप्शन नंबर बी आपलं परत एकदा उत्तर आहे. दोन्ही केसेसमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो आय डोंट थिंक सो की याच्या पुढे काही सांगायची गरज असायला पाहिजे. सो दिस इज व्हेरी मच इझी टू अंडरस्टँड द क्वेश्चन. सो युअर आन्सर मस्ट बी 16. चला पुढे जातोय आपण आता. If 6 years are subtracted from the present age of Sham, 6 वर्ष वजा केलेत. बघा या प्रश्नाची गंमत काय? पहिले त्यांनी 6 वर्ष वजा केले आणि नंतर काय सांगितले? अँड रिमाइंडर इज डिवायडेड बाय 18. जो काही रिमाइंडर आपल्याला मिळाला होता रिमाइंडर हा प्रश्न बघा कुठेही प्रकारचं इक्वेशन रिमाइंडरला 18ने डिवाइड केलं तर त्यांना कोण मिळालाय? प्रेझेंट एज ऑफ हिज ग्रँडसन. तर त्यांना अनूप मिळालाय. अनूप इथपर्यंत आपण आलो. पुढे ते काय म्हणतात? इफ अनूप इज 2 year यंगर दॅन महेश. अनूप हा महेशपेक्षा 2 वर्षाने लहान आहे. ओके म्हणजे महेश हा मोठा आहे 2 वर्षाने आणि अनूप त्याच्या 22 वर्ष आहे. ज्याचं एज हुज एज इज 5 years म्हणजे महेश कितीचा मिळालाय मला? महेश मिळालाय मला 5 वर्षाचा. तर अनूप त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे म्हणजे अनूप कितीचा मिळाला मला? 3 वर्षाचा. इथपर्यंत आपण आलोय तर प्रश्न काय? देन व्हॉट इज द श्याम एज म्हणजे इथून जी सुरुवात झाली होती हा जो स्टार्ट झालेला होता
हा स्टार्ट किती, कारण त्याचं काहीतरी एज होतं श्यामचं, त्याच्यातून पहिले 6 वर्ष त्यांनी वजा केले, मग उरलेल्या रिमाइंडरला त्यांनी 18ने वजा केलं, 18ने डिवाइड केलं, तर त्यांना कोण मिळाला, 3 मिळालाय. आता आपण ना असं आलोय, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, असं आपण असं आलोय. आता आपल्याला रिटर्न जायचंय, परत रिटर्न जायचंय. लक्षात ठेवायचं कधी पण सरळ गेलोय आणि रिटर्न येत असताना गणितामध्ये होणारे बदल काय. सरळ जाताना जर वजाबाकी झाली असेल तर रिटर्न येताना बेरीज होते. सरळ जाताना जर समजा भागाकार झाला असेल तर रिटर्न येताना मल्टिप्लिकेशन होतं. याच्या कम्प्लिटली वाईस वर्सा. जर जाताना बेरीज झाली असेल तर रिटर्न येताना वजाबाकी होणार, आणि जाताना जर गुणाकार झाला असेल तर येताना भागाकार होणार. पण इथं ऑलरेडी ओरिजिनल क्वेश्चन मध्ये पहिले वजाबाकी झाली आहे, मग भागाकार झालाय, आणि मग 3 मिळालाय. तर मला 3 बसून जर मला रिटर्न जायचंय तर 3ला आपल्याला काय करावं लागेल, तर जो भागाकार झालेला होता 18ने, त्याला आपल्याला 18ने मल्टिप्लाय करावं लागेल. 18 त्रिक 54, म्हणजे आपण इथपर्यंत आलो. म्हणजे हा जो रिमाइंडर होता हा कोण होता, 54 होता. त्याच्या अगोदर काय झालंय, वजाबाकी झाल्याच्या नंतर तो 54 झाला होता. म्हणजे आपल्याला रिटर्न जाताना त्याला +6 करावं लागेल. मग 54 + 6 म्हणजे श्यामचं एज, माय डिअर स्टुडंट्स, मला मिळालं 60 वर्ष. दॅट्स इट. इतक्या सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. तुम्ही जर एखादं इक्वेशन तयार करत असाल आणि इक्वेशन तयार करून जर त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असाल, 2-3-4 मिनिटं जातील. इथं ही कन्सेप्ट जरी आपल्या लक्षात राहिली की जाताना जर वजाबाकी होतीये, ओके, जाताना वजाबाकी होतीये, तर येताना त्याची बेरीज होणार, आणि त्याच्यानंतर जाताना जर समजा इथं डिव्हिजन झाला असेल तर येताना त्याचं मल्टिफिकेशन होणार. या गोष्टी जर आपल्या लक्षात असेल तर अशा टाईपचा प्रत्येक प्रश्न विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. चला पुढे जाऊयात. रेकॉर्डेड लेक्चर आहे, काही अडलं असेल तर परत रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. जी, आता इथं बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे, अजून थोडासा मस्त छान असा हा क्वेश्चन आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि थोड्याशा अवघड पद्धतीने दोन्ही वेळी आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. इट इज अप टू यू की तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. बघा, द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मदर आणि सन, म्हणजे मदर आणि सन हे आपल्याला माहिती आहे की मदर प्लस सन इक्वल टू ऍट प्रेझेंट 45 वर्ष, ही सम आहे. लक्षात घ्या, सम, त्याचा ऍव्हरेज नाही, हे सम आहे. 5 वर्षापूर्वी म्हटलंय. आता जर आपल्याला 5 इयर्स ॲगो जर जायचं असेल तर मी अगोदरच इथं लिहून ठेवतो की 5 इयर्स ॲगो म्हणजे आईचं पण 5 वर्षाने एज कमी होणार आणि मुलाचं पण होणार, म्हणजे 5 आणि 5 10. म्हणजे 5 वर्षापूर्वी जर बोलल्या जात असेल तर तेव्हा त्यांचं एज किती होतं, 35 होतं, हे लक्षात ठेवायचं. तर 5 year ago द प्रोडक्ट ऑफ देअर एजेस वॉज द 4 टाइम द मदर्स एज ऍट दॅट टाइम. म्हणजे तेव्हा ह्या दोघांचं जे 35 वर्ष हे जे एज होतं, तेव्हा त्यांनी सांगितलंय की तेव्हा 5 वर्षापूर्वी दोघांचं एज जे 35 होतं, तेव्हा मुलगा आणि आई दोघांच्या वयाचं जे प्रोडक्ट होतं ते त्याच्या आईच्या 4 पट होतं. असं प्रश्नाचं मिनिंग आहे की प्रोडक्ट ऑफ द देअर एजेस वॉज 4 टाइम्स द मदर्स एज ऍट दॅट टाइम देन द प्रेझेंट एज ऑफ मदर अँड हिज सन रिस्पेक्टिव्हली. सॉरी, मदर आणि तिच्या मुलाचे एजेस आपल्याला रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी विचारलेले आहेत. ऑप्शन आपल्याला असे दिलेले आहेत की आपल्याला त्यांची ऍडिशन पाहिजे 45, आणि इथं ऑप्शन आपल्याला असे दिलेले सगळ्यांचीच ऍडिशन 45 आहे. त्याच्यामुळे आपण ऑप्शन थ्रू इथे जाऊ शकत नाही. हा प्रश्न 2 वेगवेगळ्या वेळी सॉल्व्ह करता येऊ शकतो. पहिला वे कुठला आहे बघा, पहिले सिंपल वे सांगतो. मदर मल्टिप्लाय बाय सन. कधीची गोष्ट करतोय आपण, आता ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, कारण मुलगा आणि आई या दोघांचं जे प्रोडक्ट होतं ते किती होतं, 4 टाइम ऑफ मदर होतं ऍट दॅट टाइम, असं म्हटलंय त्यांनी. मग इथं सन इक्वल टू काय मिळतो आपल्याला, 4m अपॉन ही मदर इकडे जाऊन जर डिवाइड झाली, एम एम इज गोइंग टू बी कॅन्सल. तो सन मिळाला आपल्याला 4 वर्षाचा. पण जस्ट लक्षात ठेवा, हे कधीचा आहे, दिस इज 5 years अगो, 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग ऍट प्रेझेंट जर म्हणलं, ऍट प्रेझेंट मध्ये मुलगा 4 + 5 म्हणजे मुलगा किती वर्षाचा झाला, 9 वर्षाचा झाला. म्हणजे मुलगा जर 9 वर्षाचा मिळाला तर त्याची आई जी आहे, आई आपल्याला नक्कीच किती वर्षाची मिळेल, आई मिळेल आपल्याला 36. बघा, 36 आणि 9 दोघं मिळून किती झाले पाहिजे, 45. तर आई ऑप्शन नंबर सी. इथं आपल्याला खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी मिळून गेला की मदर मल्टिप्लाय बाय सन, मतलब त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की दी प्रोडक्ट ऑफ देअर एजेस, द प्रोडक्ट ऑफ देअर एजेस म्हणजे प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन वॉज 4 टाइम ऑफ मदर, मतलब 4 टाइम ऑफ मदर झाला. एक छोटंसं इक्वेशन आहे आपल्याला या ठिकाणी मिळालं. याच्यातून सन मिळाला 4 वर्षाचा बिफोर 5 year किंवा 5 year अगोचा. मग त्याच्यामध्ये 5 वर्ष ऍड केले तर मुलगा ऍट प्रेझेंट 9 आहे. तर ऑब्व्हियसली त्याची जी आई आहे, ती आई आपल्याला या ठिकाणी मिळते की 45 मधून जर समजा 9 गेले तर आई ऍट प्रेझेंट 36 ची आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी 36,9 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाले. एक दुसरा पण वे आहे, तो जो याच्यापेक्षा थोडासा लेंदी आहे, तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता. मी मदरचं जे एज आहे, MOTHER, मदरचं एज एक्स मानलं, तर तिचा सन जो आहे
तो आपल्याला 35 मायनस एक्स मिळणार आहे. का? कारण तेव्हा त्या दोघांचं एज किती होतं? 35 होतं. मग एक्स मल्टिप्लाय बाय 35 मायनस एक्स इक्वल टू किती होते तेव्हा ते? तर त्यांनी सांगितलं की 4x आहे. मग याला मी म्हणणार 35x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 4x. त्याचं इक्वेशन तयार होतं आपलं एक्स स्क्वेअर मायनस 31x प्लस 0 इक्वल टू वॉट चला 0. मग याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. मग मी ओरिजिनल फॅक्टर याचे जर पाडले तर एक मिळतो -31 आणि 0. म्हणून एक्स ची ओरिजिनल व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? 31. इथं एक्स म्हणजे कोण मिळाली? आई मिळाली आपल्याला. आई किती मिळाली? 31 वर्षाची. कधी? 5 वर्षापूर्वी. मग 31 प्लस जर मी 5 केलं तर बघा इथं परत एकदा आई आपल्याला 36 मिळते. आई जर 36 मिळाली म्हणजे जो सन आहे, सन आपल्याला परत एकदा 9चा मिळेल. अशा दोन पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह केला जातो. बट याच्यामध्ये जी सर्वात सोपी मेथड आहे ती आहे, ह्या मेथडला आम्ही स्टार करतोय. ह्या मेथडने आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे बिकॉज हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपलं कंपॅरेटिव्हली सोपं आहे सेकंड इक्वेशन पेक्षा. ओके. सो ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आपण बघतोय. चला. ओके. The last one, last but not the least again. The average weight of girls in a college is 48 kg. जे गर्ल्स आहेत, गर्ल्सचं एज आपल्याला इथं 48 kg दिलंय. ओके. लक्षात घ्या ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज वेट दिलंय मुलींचं 48. व्हाईल द ॲव्हरेज वेट ऑफ द बॉईज जे आहे ते दिलंय 56. आणि फाइंड आउट द ॲव्हरेज वेट ऑफ द टोटल स्टुडंट. बघा टोटल स्टुडंटचं वेट आपल्याला विचारलंय. जर त्यांनी सांगितलंय द रेशिओ ऑफ द बॉईज इज टू गर्ल्सचा रेशिओ जर 2:3 असेल तर या प्रश्नामध्ये जे आपल्याला दिलेला जो काय म्हणता येईल धोका आहे तो धोका कुठला आहे ते मी पहिले अगोदर क्लिअर करतो. कारण बहुधा बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं लक्ष नसल्या कारणाने सगळं येत असूनही प्रश्न चुकतो. ते का चुकतं? तर वरती बघा, वरती जो रिस्पेक्टिव्हली रेशो रिस्पेक्टिव्हली सिक्वेन्स दिलाय तो कसा दिलाय? गर्ल्स पहिले दिल्यात आणि नंतर बॉईज दिलेले आहेत. इथं मात्र देताना बॉईज पहिले दिलेले आहेत आणि गर्ल्स नंतर दिलेले आहेत. बघा हा क्वेश्चन माय डिअर स्टुडंट इफ यू आर गेटिंग हा क्वेश्चन ॲलिगेशनने सॉल्व्ह होतो. या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये. तुम्ही या ठिकाणी ते बघू शकता. ओके. आता मी काय करतो इथं लिहितो एलिगेशन असल्यामुळे 2 ग्रुप्स तयार करावे लागतील आपल्याला गर्ल्स त्याच्यानंतर इथं आपल्याला पुट करावं लागेल बॉईज. आता गर्ल्सचा ॲव्हरेज मला ऑलरेडी दिलेला आहे किती आहे 48 आणि बॉईजचा ॲव्हरेज किती आहे 56 आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं जो येणारा आकडा आहे तो 48 आणि 56च्या मधला येणार एवढं मात्र नक्की. तो जो काय येईल ते आपण नंतर बघूयात. आणि त्यांनी बॉईज टू गर्ल्सचा रेशो दिलाय म्हणजे बॉईजचा रेशो दिलाय त्यांनी 2 आणि मुलींचा रेशो दिलाय त्यांनी आपल्याला 3. अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत. आता इथलचा येणारा जो आकडा आहे तो ॲव्हरेज आकडा आपल्याला काढायचा आहे. तो काढण्यासाठीची मेथड मी तुम्हाला सांगितली होती की यांच्यातला डिफरन्स किती 48 56 मधला डिफरन्स किती 8चा तो आपल्याला किती युनिटमध्ये वाटायचा आहे 3 आणि 2 5 युनिटमध्ये वाटायचा आहे. सो 5 1 5 5 सक 30 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती मिळाली 1.6 म्हणजे हा किती झाला 3.2 आणि हा किती झाला 16 त्रिक 48 मतलब 4.8. तर आपल्याला बघा याच्यापेक्षा हा आकडा लहान आहे तर हा आकडा मोठा आहे. याच्यातला डिफरन्स काढायचा आहे 48 आणि 3 किती होतात 48 आणि 3 होतात 51.2. झालं. 56 आणि 4.8 मधला डिफरन्स किती होतो 51.2 म्हणजे सिम्पली मला मिळाला इथं मिळाला 51.2. बघा कुठल्याही प्रकारचं इक्वेशन तयार न करता ऑप्शन नंबर ए आपल्याला उत्तर मिळालं. हीच जादू आहे ॲलिगेशनची. मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी जे ॲलिगेशनचं सेपरेट लेक्चर घेतलं होतं ते लेक्चर जे आपल्या युट्यूबच्या चॅनलला आहे ते सेपरेट लेक्चर जर समजा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं असेल पहिले तिथून जर आपल्याला ॲलिगेशनच्या सर्व कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या असतील हे असले जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारताना सरळ पद्धतीने न विचारता काहीतरी उलट्या पद्धतीने विचारला असेल तर तिथं आपल्याला खूप सोप्या पद्धतीने ॲलिगेशनची मेथड यूज करून अशा टाईपचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. ओके. रेकॉर्डेड लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही सर्व टाईपचे प्रश्न हे रिपीट अँड रिपीट करून तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. काही अडचण आली असेल तर ती अडचण तुम्ही मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगू शकता. ओके. सो बेसिकली काही अडचण नाही आहे. त्याच्यानंतर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे. व्हॉट्सअपच्या नंबरवर पण तुम्ही तुमचे जे काय डाऊट्स असतील ते डाऊट जरी शेअर केले तरी चालतील. असे मेन्स लेवलचे काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कव्हर केले ॲव्हरेजचे. पण लक्षात ठेवा अजूनही आपण पुढचे जे काही ॲव्हरेजचे क्वेश्चन्स आहे मेन्स लेवलचे याच्याही पेक्षा टफ असलेले जे क्वेश्चन्स आहेत ते मी अजून या ठिकाणी घेणार आहे. हा एक पहिला लेक्चर होता मेन्स लेवलचा. त्याच्यामध्ये मी प्रोबेबली जास्तीत जास्त क्वालिटी क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ॲलिगेशनची मेथड तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल.
पुढचे जे काही अजून लेक्चर्स आहेत ते सर्व मेन्स लेव्हलचे लेक्चर आपण अजून पुढे मी शेअर करेल. जसे जसे शेअर करेल ते नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी आपलं जे युट्यूबचं चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक, त्या युट्यूबच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. ऑब्विसली इथून पुढे येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी मिळावेत, ते व्हिडिओचा लाभ तुम्हाला मिळावा, त्याची लिंक तुमच्यापर्यंत शेअर व्हावी, त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील जर तुम्ही आपल्या लिंकला जाऊन जर बेल आयकॉनला जर क्लिक केलं असेल तर. पुढच्या लेक्चरमध्ये परत आपल्या ह्याच युट्यूब प्लॅटफॉर्मवर, याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुन्हा भेटूयात एक नवीन टॉपिक घेऊन, नवीन टाईपचे क्वालिटी क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.